ते सगळ्यांनी आपापलं मत आणि आपापला कोटा सांभाळून मतदान करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार हे ताकदीने आज या ठिकाणी निवडून येतील. सातत्याने जर आपण पाहिलं असेल काँग्रेसकडे 37 मतं असूनही यावेळी मात्र प्रज्ञा सातव यांच्यावरती सुद्धा शंका उपस्थित केली जाते की त्यांचा पराभव होईल की विजय होईल. काय एकंदरीत हे चित्र का निर्माण होतंय? नाही, तसं नाही आहे. कारण काही शंका उपस्थित करण्याची काही गरज नाही आहे. काँग्रेसचे सर्वच आमदार महोदय सगळे एकत्र आहेत. नक्कीच प्रज्ञा सातव ताईंना मोठ्या मतांनी आज आम्ही या ठिकाणी निवडून आणू. घोडेबाजार झालंय वाटतं का तुम्हाला? कारण अपक्षांची मतं खूप महत्वाची आहेत या निवडणुकीमध्ये. तर नाही, आम्हाला वाटत नाही. आम्हाला नक्की खात्री आहे की महाविकास आघाडी चांगल्या ताकदीने निवडेल. धन्यवाद. एकंदरीत हे होते ऋतुराज पाटील आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने निवडून येईल, घोडेबाजार झालेला नाहीये असंही त्यांनी मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.